मागे ना असं घेऊ चर्चा करताना ते अडचणी करतात. हो एकत्र आले आत नाही बोलले बाहेरच नाही इथं राहत नाही जाऊन दे जमला आपण करून घेऊ. ए बारे असंच आलीच पण पिक्चर हां हां ठीक आहे. हे ना चांगला पिक्चर आहे आज मोठा आहे ना. आज पिक्चर घेऊ ना. स्ट्रॉंग रूम दाखवतो ना की ऑब्झर्वर पण आहे ना. तिकडे चल थोडंसं. हां सर थँक्यू सर. थँक्यू मॅडम. चलो एक मिनिट. दुसरं वाईट आता नाही आरोनची घेऊ. तुमची नावं आहेत ना त्या 332 मध्ये. हो हो फक्त बाहेर ना आम्ही काही फक्त इथून आम्हाला फक्त स्ट्रॉंग रूम ही काल रात्री सील झालेली आहे आणि त्याच्या भोवती 3 लेअरची पोलिसांचा बंदोबस्त आहे. 2 लेअर CRPF आणि नंतर शेवटच्या लेअरमध्ये आपले स्थानिक पोलीस लेवलचे कर्मचारी अधिकारी आहेत. सर काउंटिंगच्या दिवशी कशा प्रकारे संपूर्ण नियोजन आपण काउंटिंगसाठी आतमध्ये 14 टेबल हे EVM काउंटिंगसाठी ठेवलेले आहेत. 3 टेबल हे आहेत ते पोस्टल बॅलेटसाठी आहेत. 1 टेबल हे ETBBS आहे आणि याच्या पलीकडे टॅब्युलेशन कॉम्प्युटरवरती टॅब्युलेशन करण्यासाठी अरेंजमेंट केलेली आहे. तसंच ऑब्झर्वर RO आणि ARO यांची पण तिथे अरेंजमेंट केलेली आहे. हमाल जे असतील काउंटिंगच्या दिवशी जेव्हा सकाळी स्ट्रॉंग रूम उघडली जाईल त्यानंतर हमालाद्वारे वाहतूक करून सर्वात पहिले 8 वाजेपर्यंत जेवढी काही आपल्याकडे पोस्टल बॅलेट पेपर्स आलेले असतील त्यांचं काउंटिंग सुरू करणार. त्याच्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजे सकाळी 8:30 वाजता आपण EVM स्ट्रॉंग रूम उघडून त्याच्यातून EVM बाहेर काढणार आणि त्याचं काउंटिंग सुरू करणार आहोत.